प्रकारे मसाले तेलावरती भाजून मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे। 4 चमचे बेसन पिठामध्ये हळद, जिरी, मोहरी, हिंग, लाल मिरची पावडर, थोडासा ओवा, चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालून थोडं पाणी घालून घट्टसर बॅटर बनवायचं आहे। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये जिरी, मोहरी, हिंग घालायचं आहे। कढीपत्त्याची पाने घालायची आहेत। मिक्सरला बारीक दळलेलं वाटण घालायचं आहे। त्यानंतर हळदी पावडर, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, धना पावडर, गरम मसाला घालायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत मसाल्यांना परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 2 ग्लास गरम पाणी घालायचं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। डुबुक वड्यांचं बॅटर घ्यायचं आहे आणि हाताने छोटे छोटे वडे उकळत्या भाजीमध्ये सोडायचे आहेत। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। कट केलेली कोथिंबीर घालायची आहे। खाण्यासाठी तयार आहे डुबुक वड्याची भाजी।